विचार केला तर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सातत्याने मानगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला, परंतु आता मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडकडे शैलेश पवार. पहिला बॉल, मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल मृणाल बेंदूकडे. पहिल्या बॉल वरती हलक्या हाताने तिकडे क्षेत्ररक्षक येतील, बॉल पकडतील आणि फेकी करतील ना, तद्वर एक धाव मैदानात पूर्ण करताना पाहायला मिळते. पहा, मोठ्या खेळाडूची हीच खासियत असते. पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. पहा आता स्ट्रायकिंग एंडकडे सुमेश महाडिक पाहायला मिळते. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी आता शैलेशच्या माध्यमातून सुद्धा या मॅच मध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु एक चांगला चेंडू मैदानात पाहायला मिळाला. सुमेश सुद्धा चांगले फटके खेळू शकतो. त्याने आडव्या बॅटने फटका खेळण्याचं ठरवलं आणि आडवी बॅट फिरवली, परंतु बॅटवरती बॉल घेता आला नाहीये. त्याच कारणाने निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळाला. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ असताना संघाचा संघनायक मृणाल बेंदूगडे चांगली कामगिरी करतोय. अद्यापपर्यंत 2 चेंडू फेकलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. सुमेश महाडी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल थेट यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर 1-2 का 4 करत 4 धावेसाठी हा आलाय चौकार. मृणालने 3 चेंडू फेकले, 5 धावा खर्च करताना पाहायला मिळते. सोमेश स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. एक चौकार आलाय. पुन्हा एकदा मृणाल यावेळेला पहा जागेवरून खेळताना पाहायला मिळाले, परंतु अंपायरने आमच्यापर्यंत कळवले की लेग स्टिकच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू अतिरिक्त धावा मैदानात घेताना पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 6 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा आता शैलेश पवार नॉन स्ट्रायकिंग एंडकडे पाहायला मिळत आहेत, जे अद्यापपर्यंत एकच चेंडू त्याने फेस केलाय. स्ट्रायकिंग एंडकडे आता सुमेश आलेत. मृणाल पुन्हा एकदा सुमेश साठी. यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती चांगला फटका, बॉल जाईल याही वेळेला मैदानाच्या बाहेर. याही वेळेला धावा येतील. 4 चौकार. या चौकाराने धावफलकाचा विचार केलात ना तर 10 धावफलकावरती पाहायला मिळते. पहा आता सुमेश सुद्धा आक्रमक झाले. 2 चौकार त्याच्या सुद्धा बॅटमधून पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा याही वेळेला अकूट टप्प्याचा चेंडू, याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील, तद्वर मात्र मैदानात 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात. पहा सुमेश सुद्धा आता कुठेतरी चांगले क्रिकेट मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. पहा संघनायक संघाचे संघनायक आहेत आणि चांगली भूमिका संघनायकाची पार पाडताना पाहायला मिळतात. पहा मृणाल बेंदूगडे, ज्याने अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि विचार केलात ना तर 12 धावा खर्च केल्यात. मृणाल सुद्धा आता चांगली कामगिरी करतोय. 2 चौकार आलायत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करायचंय मृणालला. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. याही वेळेला पहा गोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती एक चांगला फटका येताना याही वेळेला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. बॉल मैदानाच्या बाहेर जात असताना हा आलाय चौकार. चला, मैदानात कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग यायची नाहीये. स्पीडअप करायचंय थोडस. पहा पहिलं षटक मैदानात अद्यापपर्यंत पूर्ण झालंय आणि 16 धावा मैदानात पाहायला मिळतात. सुमेशच्या माध्यमातून 3 चौकार अद्यापपर्यंत पाहायला मिळत. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी सुमेशने नाराज केलं होतं, परंतु या मॅच मध्ये संघनायकाची भूमिका एक चांगल्या पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतात. समोर सुद्धा संघनायक होते. मृणालने सुद्धा
चांगली गोलंदाजी केली होती, परंतु त्यांच्यावरती सुमेश महाडिक स्ट्रायकिंग एंडकडे आले आणि 3 चौकार सुमेशने सुद्धा खेळताना पाहायला मिळत आहेत. पहा थोडंसं स्पीडअप करायचंय मैदानात. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीमचं लक्ष वेधतो. आपण 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं हाताळणं अनिवार्य असणार आहे, अन्यथा आपल्याला एक खेळाडू 30 सेकंदामध्ये घ्यावं लागेल. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतो. टाइमर आमच्या संपूर्ण टीमने लगावलं गेलाय. आयोजन कमिटीची स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे, सूचना आहे. मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो. आपण त्वरित मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवायचं आहे. चला लगेचच एक्स्ट्रा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. आकाश गोलंदाजीसाठी आले. पहिलं षटक अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना आकाश स्ट्रायकिंगकडे शैलेश पवार. यावेळेला पहा चप्पल झाले. बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळाले. शैलेश पवारच्या बॅट मधून पहिला षटकार. चला लगेचच मैदानात बॉल पुरवायचा आहे. थोडस स्पीडअप करायचंय, कारण की क्वालिफायची मॅच सुद्धा खेळवायची आहे. स्ट्रायकिंग एंडकडे शैलेश पवार आले आणि पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळत. गोलंदाजीसाठी आकाश आले, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. नाव आहे शैलेश पवार, मिस्टर 360 अंदाजामध्ये पहिलाच बॉल मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळाले. शैलेश पवार मानगाव तालुक्यासाठी खेळत असताना चांगली कामगिरी सातत्याने त्यांची सुद्धा पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर सुमेश महाडिक पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा आता आकाश कुठेतरी विचार करत असतील, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. शैलेश पवार सारखा खेळाडू मैदानात तग धरून खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश स्ट्रायकिंग एंडकडे शैलेश पवार. षटकातील दुसरा चेंडू. यावेळेला पहा एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळत. तिकडे क्षेत्ररक्षक आले. तिकडे पाहिलं ना तर मैदानात एक धाव येताना पाहायला मिळते. या एक धावेने 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुमेश महाडिक स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. मिस्टर JPL शैलेश पवार एक चांगली केली त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली आहे. अद्यापर्यंत एक षटकार आलाय. सुमेश स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. 3 चौकार त्याच्या बॅट मधून सुद्धा पाहायला मिळाले. पहिला बॉल फेस करेल आकाशचा. थोडस मैदानात स्पीडअप करायचं आहे. तुम्हाला जी 4 षटक असणार आहेत ना, ते 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचे. त्याच कारणाने थोडस स्पीडअप करावं लागणार आहे संघ नायकाला मृणाल बेंदुगडे. पुन्हा एकदा आता आकाश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सुमेश महाडिक त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाकडे चांगले व्हेरिएशन मैदानात पाहायला मिळत आहेत. एक चांगला बॉल मैदानात आकाशच्या माध्यमातून आलाय. सुमेश स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. सुमेशला आता मोठे फटके खेळावे लागतील. दुसरं षटक मार्गस्थ असताना शैलेश पवार यांनी पहिल्या बॉलवरती षटकार केला. तदनंतर कमबॅक केलाय. आकाश गोलंदाजीसाठी आलेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका, हेलिकॉप्टर बॉल मैदानाच्या बाहेर लँड केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. हा आलाय षटकार.
हा आकाशवरती आता हल्ले चढवले जात आहेत. अद्यापपर्यंत 2 षटकार आकाशच्या षटकात आले. 4 चेंडू फेकलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. सोमेश महाडिक मिस्टर JPL चे बॅट आता मैदानात तळपताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकाश. याही वेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने. बॉलचा विचार केलात ना तर मैदानाच्या बाहेर लगातारचा दुसरा षटकार. करतो या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय वैभवदादा टेंबे यांच्या शुभ हाताने आपण शुभ सन्मान आपण करतोय. यस मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो. चला टीम मीटिंग नकोय. आपण टायमर तिथे सेट केलं गेलाय. चला विनंती असणार आहे खेळाडूंना आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हजरला आपल्याला 2 मॅच याही आपल्याला खेळायचे. त्यामुळे थोडीशी काय करा आणि व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. या षटकाचा विचार केलात ना तर तब्बल 25 धावा या षटकात आलायत. सुमेश महाडिकची बॅट आता मैदानात बरसताना पाहायला मिळते. 3 षटकार 3 चौकार. सुमेश महाडिक मैदानात आता आक्रमक झालेत. त्यांच्या बरोबर शैलेश पवार सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. शैलेशला आता माहिती आहे की सुमेशची बॅट मैदानात तळपते आहे. पाहूया आता गोलंदाजीसाठी विचार केलात तर नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आर्यन गोलंदाजीसाठी आलेत. स्ट्रायकिंग एंडकडे शैलेश पवारने मागच्या षटकात सुद्धा पहिल्या बॉलवरती षटकार खेचला होता. परंतु आता तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना आता आर्यन गोलंदाजी यांकडे पाहायला मिळत आहेत. थोडस स्पीडअप करायचं आहे. आर्यन गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा शैलेश पवार. पहिल्या बॉलवरती स्विचिंग करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पहा. खेळाडू वृत्ती मैदानात दाखवताना पाहायला मिळत आहेत. स्वतः अंपायरने विकेट द्यायच्या आधी मैदानाच्या बाहेर पर्यंत धावफलकाचा विचार केलात ना तर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे सुमेश महाडिक. सुमेश महाडिकचे बॅट तळपती आहे. सुमेश महाडिकला स्ट्राईकवरती येणं गरजेचं असणार आहे. परंतु शैलेश पवार मोठा फटका खेळण्याच्या नादात त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागले. याही वेळेला आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. लगातारचा दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन.
पहा गोलंदाजीसाठी आर्यन आलेत, लगातार 2 विकेट आलेत. ऑन हॅट्रिक आता आर्यन आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग कडे नवीन खेळाडू आता पाहायला मिळतील. विकी आता मैदानात दाखल झालेत. सुमेश माडिक नॉन स्ट्रायकिंग कडे, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 3 षटकार आलेत. आर्यन आता चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. धावफलकांचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडस स्पीडअप करायचं आहे. यस आता मैदानात पाहिलं ना तर विकी दाखल झालेत. पहिला बॉल फेस करतील. ऑन हॅट्रिक असताना आर्यन. या वेळेला पहा विचार केलात ना तर बॅट फिरवली नाहीये, परंतु अंपायर आमच्याकडे वळून सांगतील की हा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू अधिक अतिरिक्त धाव मैदानात धावफलकावरती ऍड होईल. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. थोडस स्पीडअप करायचंय. सुमेश नॉन स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळते. 3रं षटक मार्गस्थ असताना अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. आर्यन पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. यावेळेला पहा गोलात टाकलाय, बॅट फिरवली आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आले आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहेत. पेकी करतील तद्वर मात्र मैदानात एकदा येताना पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आर्यन चांगली कामगिरी करतोय, कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. मागच्या षटकात 25 धावा आल्या, पहिल्या षटकात 16 धावा आल्या आणि आता कुठेतरी 3 चेंडू फेकलेत आणि 2 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. तिकडे एक धाव येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा मैदानात सुखरूपरित्या पूर्ण करताना पाहायला मिळतील. सुमेश आता स्ट्रायकिंग कडे आलेत. सुमेशने विचार केला तर चांगली कामगिरी या मॅच मध्ये करताना पाहायला मिळालेत. आर्यन आता चांगली कामगिरी करतोय, परंतु सुमेश स्ट्रायकिंग कडे आलाय, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत मागच्या षटकात. यावेळेला मोठा फटका आडव्या बॅटने, बॉल मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार. हा सुमेश वैयक्तिक 11 चेंडू आणि 40 धावफलकावरती खेळताना पाहायला मिळतोय. टीमने 50 ओलांडली आहे. 51 धावा धावफलकावरती. यावेळेला पहा हलक्या हाताने सन्मान दिलाय. पहा खराब चेंडू जेव्हा टाकला जातो ना गोलंदाजाकडून, तेव्हा मोठे फटके सुमेशच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाले आणि चांगल्या चेंडूला सुमेशने सन्मान देताना पाहायला मिळाले. अद्यापपर्यंत 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय मैदानात आणि 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडस स्पीडअप करायचंय मैदानात. धावा आल्या. तदनंतर आर्यनने आता कमबॅक केलाय. 11 धावा मैदानात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग कडे आता विचार केला तर सुमेश असतील. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. थोडस संघ नायकांनी स्पीडअप करायचं आहे. पहा सुमेश विचार केला तर वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 41 धावांवरती पाहायला मिळतोय. अजूनही 9 धावा कराव्या लागणार आहेत सुमेशला 50 साठी. वैयक्तिक 41 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आणि पूर्ण टीमचा विचार केलात ना तर 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच काय कुठेतरी सुमेश आता आक्रमक झालेत. सुमेशच्या माध्यमातून षटकार चौकार. सुमेशची बॅट मैदानात तरसतीये, तळपतीये. पहा विचार केलात ना तर आता 4थं षटक मार्गस्थ करत असताना रोशन गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल खाली राहिलाय. म्हणजेच काय क्रिकेटच्या भाषेत विचार केलात ना तर सबमरीन डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळते. पहिला बॉल वेगाने टाकलाय रोशनने. पहिला बॉल चांगला टाकलाय. सुमेश सारख्या फलंदाजाला कुठेतरी चांगली गोलंदाजी आता करावी लागणार आहे, कारण की सुमेश मैदानात आता सुमेशच्या बॅटला बॉल सुमेशला जसं काय बॉल फुटबॉल सारखा दिसतोय, कारण की जसा बॉल येतोय ना तसा बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळतोय. यावेळी वेळेला पहा व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत, परंतु सुमेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. पहा इकडे खेळाडू वृत्ती दाखवत असताना अंपायर विकेट द्यायच्या आधी सुमेश मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. याला बोलतात खेळाडू वृत्ती. आणखीन एक मैदानात विकेट येताना पाहायला मिळते.
गोलंदाज क्रमांक दुसरा बॅक टू द एकही धाव खर्च केली गेली नाहीये. एक विकेट आपल्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळेल. रोशन यांच्या माध्यमातून नवीन खेळाडू मैदानात गणेश दाखल झालेत. गणेशला आता मोठे फटके खेळावे लागतील. सुमेश मैदानाच्या बाहेर गेलाय. 42 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. यावेळेला आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा संघाचा संघनायक चेंडू खाली आणि लगेचच दुसरा खेळाडू सुद्धा आल्या पावले मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. रोशन आलेत आणि रोशनने कमबॅक करून दिले आपल्या संघाला. लगातार 2 विकेट येताना पाहायला मिळाले. पहा पुन्हा एकदा नवीन खेळाडू मैदानात वैभव दाखल झालेत. चांगली कामगिरी आता गोलंदाजी करत असताना रोशनची पाहायला मिळते. स्ट्रायकिंगकडे आता वैभव आलेत. वैभवला सुद्धा आता प्रयत्न करावे लागणार आहेत. सुमेश मैदानाच्या बाहेर गेलेत. सुमेशच्या माध्यमातून चांगली कामगिरी मैदानात पाहायला मिळालेली. आता वैभव आलेत. पहिला बॉल फेस करतील आकाशचा. पहिलाच बॉल आडव्या पाटले. तिकडे क्षेत्ररक्षक आणि पहा तिकडे कळवलंय की इकडे अंपायर आम्हाला कळवायचंय षटकार असणार आहे की विकेट. पहा इकडे अंपायरने कळवलंय लगातारची 3री विकेट असेल या रोशनच्या माध्यमातून. मैदानात आता रोशनची अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. नवीन खेळाडू मैदानात दाखल झालेत. पहिला बॉल फेस करतील रोशनचा. रोशन आता चांगली कामगिरी करतोय. याही वेळेला आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक येतील. थोडेसे फंबल सुद्धा होतील. त्याचवर एक धाव मैदानात येताना पाहायला मिळते. रोशन आता चांगली कामगिरी करतोय. अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. 5 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केली आहे. धाव फलकाचा विचार केलात ना तर 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. पुढचा बॉल येणारा रोशनचा शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. स्ट्रायकिंगकडे आता याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला बॅटची कडा. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे या षटकात. तब्बल 1 धाव खर्च केली गेली आहे. 6 चेंडू टाकले आणि 4 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवलंय.
हा अजूनही एक षटक मैदानात पाहायला मिळेल. थोडस स्पीडअप करायचंय. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 4 षटकांचा खेळ मैदानात पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनकडे निलेश पाहायला मिळते. निलेशने आले एक चांगला फटका खेळताना पाहायला मिळाले. रियान्स गोलंदाजीसाठी आले. स्लॉग ओव्हरचा पहिला चेंडू टाकेल रियान. वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानात दाखल झालाय. रिहान पहिला बॉल टाकेल. स्ट्रायकिंग इनकडे जर का विचार केला तर निलेश पहिला बॉल फेस करेल रिहानचा. यावेळेला आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न तिकडे अपील केली जाते आणि याही वेळेला पहिल्या बॉल वरती रिहानने एक चांगला चेंडू टाकला आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळाले. हा नवीन खेळाडू मैदानात साहिल पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी रेहान आले आणि चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पहा आता चांगली कामगिरी होतीये. पहिल्या 2 षटकात धावा आणि धावा आल्या. तदनंतरच्या 2 षटकात विचार केला तर कमबॅक केलं. याही षटकात पहिल्या बॉलवरती एक विकेट आली आहे. साहिल स्ट्रायकिंगकडे आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्याच कारणाने निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चांगली कामगिरी. थोडस स्पीडअप करायचंय परंतु पहा साहिल आता मैदानात आले. साहिलला सुद्धा आता स्लॉग ओव्हरचं षटक असल्या कारणाने आता मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणारे 5वं षटक मार्गस्थ असताना रियान चांगली कामगिरी करतोय. कमबॅक करून देत आहे. साहिल स्ट्रायकिंगकडे आलेत. तिसरा बॉल. लोवर फुलटा चेंडू आणि काय बॉल टाकलाय. दांडी उडवून टाकली अक्षरशः. पहा रियान आमचे स्कोरर आम्हाला इकडे सांगतायत की आता 9 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मैदानात येताना पाहायला मिळाले. म्हणजेच काय सुमेश मैदानाच्या बाहेर गेले आणि मॅचचं गणित थोडंसं वेगळं असं झालंय. कारण की मैदानात जो फलंदाज येतोय तो मोठे फटके खेळण्याच्या नादात मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन खेळाडू राज आता स्ट्रायकिंगकडे आलेत. राज आलेत. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अंपायर आमच्याकडे कळवत आहेत की या ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू पाहायला मिळेल. त्याच कारणाने अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. धाव फलकाचा विचार केलात ना तर या एक धावेने 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पाच सुमेश मैदानात होते तेव्हा कुठेतरी 51 धावा होत्या परंतु 2च धावा मागच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. पहा आता स्ट्रायकिंगकडे रिहान आलेत. रिहानची चांगली कामगिरी होती परंतु एक अतिरिक्त धाव त्यांच्या माध्यमातून सुद्धा खर्च करताना पाहायला मिळाले. स्ट्रायकिंगकडे राज. याही वेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु एक चांगलं व्हेरिएशन करताना पाहायला मिळत आणि इकडे रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि अंपायरने सुद्धा कळवलंय की हाही चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असेल. त्याच कारणाने एक अतिरिक्त धाव याही चेंडूवरती येईल.
लागली. शेवटचं षटक मार्गस्थ असताना रियान आता चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा रियान. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. चा खेळ मैदानात पूर्ण होताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रात धावफलकाचा विचार केलात ना तर 57 धावा पाहायला मिळाल्या. जिंकण्यासाठी आता 58 धावा करायचा. 58. दुसऱ्या डावाचा खेळ सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपण बदल करूयात. मानगाव तालुक्यातील एक गोड आवाज संजयजी शिंदे सर. थँक्यू. आपण आवाज ऐकत होता ते म्हणजे ऋषी टेंबे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत होता. आपण पाहतोय एक दमदार दर्जेदार आणि अद्भुत असं आयोजन सोहळा आपण पाहतोय. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. ग्रामीण खेळाडूंना एक कुठेतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठीचे हे आयोजन आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने पाहायला मिळते. ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी ही स्पर्धा म्हणजेच मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे पर्व पहिले आपण पाहतोय. पर्व पहिले आणि त्याचबरोबर दिवस क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच क्रमांक 34 चालू आहे. एका साईडला आपण पाहतो ते म्हणजे रिशान चॅलेंजर्स नवघर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे आता गोलंदाजी करत असताना त्यांनी धावा तिथे बनवून दिला त्या म्हणजे 57 आणि आता 58 धावांचा त्यांना करायचं पाठलाग म्हणजेच रोशनजी शिर्के आणि त्याचबरोबर सूरजजी भौड यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तो म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघाचे संघ मालक उदयशेठ ढाळ साहेब आणि त्याचबरोबर तुषारजी रसाळ साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच क्रमांक 34 खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दिवस क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना जगदंब फायटर्स इंदापूर या टीमनं धावा बनवल्या त्या म्हणजे 57-58 धावांचा इथून पुढे करायचा पाठलाग. शैलेश पवार त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर सुमेश माडिकने चांगली खेळी केली म्हणजे सुरुवात दमदार राहिली होती. त्याच्यानंतर शंतनू माडिक अगदी स्वस्तामध्ये परतले. त्यांना खातं ओपन करता नाही आले. त्यानंतर विकी गेले. मग गणेश यादवही आपल्याला स्वस्तामध्ये जाताना पाहायला मिळाले आणि अशा पद्धतीने 57 धावा आता भगवती पाहायला मिळाल्या. येस पंतांचा इशारा लेग स्प्रेचा येताना पाहायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 58 धावसंख्येचा. पहिला बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने ढकलून काढले. एक क्विक सिंगल घ्यायची होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आघाडीला आलेली जोडी एका साईडला आपण पाहतोय म्हणजे रोशन वालन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि त्याची साथ देण्यासाठी बामनवली गावाला बिलॉंग करणारे निलेश उबारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती संघाचे कर्णधार सुमेश माडिक मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती पाहतोय। बॅटिंगही चांगली केली परंतु आता गोलंदाजी वरती जबाबदारी आली आहे। षटकातील पुढचा बॉल अगदी टप्प्याचा बॉल पहिल्याच बॉल वरती स्विच हिट करायचं होतं आणि तिथे कॅच चांगल्या पद्धतीने कंप्लीट करताना माय मिळाली। पहिला मोठा धक्का निलेश उभारे इथून पुढे मैदानाच्या बाहेर। आघाडीला आले होते आणि अगदी पहिल्या बॉल वरती ते मैदानाच्या बाहेर गेलेत। मागच्या मॅच मध्ये ते पहिल्या बॉल वरती मैदानाच्या बाहेर गेले होते त्यामुळे सुरुवात चांगली झाली नाहीये परंतु सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला परंतु आता इथे सुरुवात चांगली झाली नाहीये। आता कशा पद्धतीने खेळतील तेही पाहावं लागणार आहे। तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी संघाचे कर्णधार मृणाल बेंदुगुडे तिलोरे गावचे एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत। सुमेश माडिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली केली गोलंदाजी वरती आली आणि विकेट मिळवली आहे। षटकातील पण पाहत होते म्हणजे पुढचा बॉल हो आपण पाहतोय अगदी परफेक्ट यॉर्कर बाण मिळाला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि आज कॅप्टन म्हणून खेळतात जबाबदारी संपूर्ण त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि अद्यापर्यंत चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला। 58 धावांचा करायचा पाठलाग टप्प्यावरती एक धाव आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली। षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल हाफ ट्रॅकर फटका पोहोचलाय। मिड विकेटचा खेळाडू कोणती चूक करत नाहीये तिथे कॅच कंप्लीट केली गेली आणि इथून पुढे संघाचे कर्णधार मृणाल बेंदुगडे आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल। आली विकेट थँक्यू। त्याचबरोबर श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाचे संघमालक सन्माननीय उदय शेट्टाळ साहेब आणि तुषारजी रसाचा विधी उपस्थित आहेत त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती या आपले शुभ सन्मान त्या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करणार आहोत। विनंती असणार आहे दोन्ही संघमालकांना आपण व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असणार आहे। त्याचबरोबर महेंद्र मस्के इथे उपस्थित आहेत भाऊ त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या माऊली मोटारचे सर्व त्यांचं देखील MGPL मध्ये हार्दिक स्वागत। ओहो यावेळेला नो लुक शॉट व्हॉट अ शॉट डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर ध्रुपद सकपलच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार। काय फटका खेळलाय अगदी बघितलं सुद्धा नाहीये आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं। पुढचा बॉल ओहो यावेळेला स्विच हिट मागच्या वेळेला सरळ बॅटने यावेळेला उलट्या बॅटने परंतु रिझल्ट बाउंड्रीच्या बाहेर 4-4-4 चौकार।
मस्के माऊली मोटारचे सर्व लोणेरला त्यांचं शॉप आहे. आपण नक्कीच व्हिजिट द्या आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्याचबरोबर अक्षयजी टेंबे इथे उपस्थित आहे, त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. येस, थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती शंतनू माडिक. आपण पाहतोय वेगवान चलत गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खडकोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. असं पैलू आहे, त्याकडे बराचसा वेग आहे, ऍक्शन चांगली आहे, फॉलो थ्रू चांगलं आहे आणि हयाम ऍक्शन बॉल आपल्याला वेगानं खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतो. पहिला डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल. हो या ही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेलाय, पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. आउटसाइड योग टाकण्याचा प्रयत्न आणि टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट करून आपल्याला व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या फक्त 10 या आकड्यावरती पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे 58 धावसंख्येचा इथून पुढे. काही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा तास टप्प्यावरती गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि काही वेळेला अतिरिक्त धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. त्याच्यानंतर आपल्याला 2 मॅचेस इथून पुढे कव्हर करायचे आणि ते किती षटकांचे असतील तेही आपण इथे पाहणार आहोत, कारण की आतापर्यंत गटारामध्ये जवळपास 4:30 वाजून गेलेत आणि 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे विनंती असणार आहे आपण थोडीशी काही करा. पुढचा बॉल. त्यावेळेला आपण पाहतोय बॅक फुटला पंच करत असताना पंच पॉवरफुल असेल का तेही पाहावं लागणार आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न तिथे झाला, 2 धावा घेतल्या, तिसऱ्याचा प्रयत्न इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. तीन धावा आपल्याला तपकवती पाहायला टीमच्या खात्यामध्ये जोडण्यात टीमची धावसंख्या तपकवती पाहायला 14 या आकड्यावरती 14 रन पाठलाग करायचा. 58 धावसंख्येचा षटक क्रमांक दुसरा चालू आहे. शंतनू माडिक बॉल ट्रॅक वरती सज्ज झालेत. षटकातील आपण बाजूचे म्हणजे पुढचा बॉल. हो याही वेळेला आक्रमण करायचं होतं, त्याही पलीकडे कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मिळणार नाहीये. दन 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 करत सीमारेषेच्या पार पप्पा सकपालच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. या आकड्यावरती जिथे पप्पा मैदानाच्या आतमध्ये आलेत. चौकारांची भाषा फक्त बोलताना पाहायला मिळतात. 3 बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेत, 3 बॉल वरती 3 चौकार, म्हणजे 3 बॉल आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवरती घेतात. टीमची धावसंख्या फक्त पाहायला मिळते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 धावा धाबकावरती आहेत. 1 विकेट, 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. निलेश शुभारे आणि त्याचबरोबर आपण बाहेर गेले तर मृणाल बेंदुगडे हे मैदानाच्या बाहेर गेलेत. पप्पा सपकाळ आणि त्याचबरोबर पण पाहतोय रोशन अजून एक पट्टीवरती. लोबो फुलटो सुद्धा 8व्या बॅटने केलेला फटका आहे. क्रॉस लाईन बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने राहिलाय. बॉल अडवला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते कंप्लीट करताना पाहायला मिळाली. टीमच्या खात्यामध्ये जोडण्यात टीमची धावसंख्या ही दबावती पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. बॉलचा खेळ अद्यापर्यंत आपण पाहतोय तो झालाय 4 बॉलचा खेळ अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पाठलाग करायचा तो म्हणजे 58 धावसंख्येचा. पार्टनरशिप क्रिएट होताना पाहायला मिळतीये. बॅटिंग करणारी टीम काही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आणखीन एक अतिरिक्त धाव इथून पुढे जोडताना पाहायला मिळेल. शंतनूच्या माध्यमातून अद्यापर्यंत 3 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा आल्यात आणि 3 त्या वाईट स्वरूपाच्या मध्ये पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या दपकोती पाहायला मिळते म्हणजे 20 या आकड्यावरती. अजूनही मॅच साठी जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल.
ही वेळ आपण पाहतोय आडव्या बटणे केलेला फटका थोडीशी मिसफिल्ड पंपलिंग होताना पहा मिळतीये बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार. धावसंख्या धपक पहा मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती 24 धावा धपकवरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. शब्दोने थोडीशी महाग इथे होताना पहा मिळतात. बऱ्याचशा धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. अद्यापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल ही वेळेला आपण पाहतोय एक सिंगल घ्यायची एक क्विक सिंगल घ्यायची आहे तिकडे आणि सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहा मिळेल. षटक क्रमांक दुसरा इथून पुढे आलं संपुष्टात. टीमची धावसंख्या धपकवरती पाहा मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती 25. शंतनूने धावा खर्च केल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. चला विनंती असणारे आपण टीम मिटिंग घेऊ नका. चला सुमेश आपण त्वरित षटक सजवून घ्या आणि मॅचला सुरुवात करून घ्या. शंतनूने 16 धावा या खर्च केल्या षटक क्रमांक 2 मध्ये. आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. टीमची धावची संख्या आपण पाहतो ती म्हणजे 25. 8 करायचा होता तो म्हणजे 58 धावसंख्येचा म्हणजे 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम निशांत चॅलेंजर्स नवघर या टीमला गरज असणार आहे ती म्हणजे 33 धावसंख्येची. 18 बॉल 33 ची गरज आहे. प्रति षटकामागे 11च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागणार आहे. म्हणजे तितकंच कठीणही नाहीये परंतु तेवढं सोपंही नाहीये. ऑन ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आर्यन देवकर आपल्याला पहा मिळत आहेत. ऑन ट्रॅक वरती सज्ज झालेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 18 बॉल जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज. खेळपट्टीवरती आपण पाहतोय रोशन. चला थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा मी लक्ष वेधतोय आपण 18 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. पहिला बॉल देतील लो फुल टॉस आक्रमण केलंय फटका फसलाय तिथे कॅच कंप्लीट करताना आपल्याला पहा मिळत आहेत. आले विकेट धक्का क्रमांक 3. इथून पुढे रोशन मैदानाच्या बाहेर. बॉल वरती विकेट मिळवले ते म्हणजे गोलंदाजी करत असताना आर्यन याच्या नावावरती पहिली विकेट. पुढचा बॉल थोडस पुन्हा एकदा रनवे मध्ये बिघाड होताना मा मिळतोय आणि पुन्हा एकदा पुढचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय बरेचसे बाहेर आले होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आक्रमण करायचं होतं परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहा मिळतोय. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये असणारे सामने एका साईडला अभिराज डायन्स लोणेरे समीर माडिक आणि त्यांच्या अगेन्स्ट श्लोक वेद फायटर्स राजुली संकेत अर्बन आपल्याला पहा मिळतील. पहिली मॅच असेल आणि त्याचबरोबर दुसरी मॅच आकृती 11 रेपोली सुशील डाकवळ आणि त्यांच्या अगेन्स्ट आई बाजाई स्पोर्ट्स लोणेरे नागाव भावेश आष्टे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन उद्याच्या दिवशीमध्ये पण केलं मिळतील. आणि त्याचबरोबर ठीक रिपोर्टिंग टाइम असेल ते म्हणजे 9:30 वाजता आपण ग्राउंड वरती रिपोर्ट करायचंय आणि पहिली मॅच ही 10 वाजता पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडणार आहे. याची देखील उद्याच्या पहिल्या 2 टीम्सने याची नोंद घ्यायची. थँक्यू. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्या बघतोय पहा मी ती म्हणजे जाऊन पोहोचले 27 आकड्यावरती 27. षटक क्रमांक 30 चालू आहे. तिथे अद्यापर्यंत 4 बॉल मध्ये आर्यनने धावा खर्च केला त्या फक्त आणि फक्त 2. एक विकेट त्याच्या नावावरती राहिली आहे आणि काय गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवली आहे परंतु तुषार आहेत आणि नॉन स्ट्रायकिंगला पण पाहतोय पप्पा सकपाळ.
खोलवा टप्पाचा बॉल लॉफ्ट केलाय, प्रॉपर टायमिंग. आपण पाहतोय तिथे आता इथे पुढे काय असणार आहे तेही आता पाहावं लागणार आहे, परंतु धावचीच्या सर्व मध्ये फलंदाजाला जावं लागेल का तेही पाहावं लागणार आहे. परंतु आपण पहिल्या आधी तिसऱ्या पंचांची मागणी घेणार आहोत, टीव्ही अंपायरची मदत घेणार आहोत आणि तो बॉल तिथे सिक्सच्या अगोदर अडवला की नाही ते आपण चेक करणार आहोत. टीव्ही अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. अभयशी पाटोळे सर, अंबरनाथ आता पडताळणी करतील आणि योग्य तो डिसिजन आता तुमच्या पर्यंत इथून पोहोचवलं जाईल. महत्वाचा डिसिजन असणार आहे. बॉल तिथे अडवला गेला की नाही, अगदी बंपलांच्या जवळ ते होते. बॉल जेव्हा आतमध्ये टाकला होता तेव्हा बॉल बाउंड्रीला टच झाले की नाही पाय तेही आता पाहावं लागणार आहे. डिसिजन फार महत्वाचं आहे. क्रुशियल मोमेंट वरती मॅच पाहायला मिळते, क्लोज एन्काउंटर, आणि हा डिसिजन त्या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असणार आहे. त्यांचं आता चेक करतील आणि डिसिजन पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग अजूनही आहे. येस, सेफ आहे, म्हणजे बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धावचीच्या सर्वांमध्ये चांगल्या क्षेत्र गेलं, मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं आणि तिथेच थांबले नाही. तिथून बॉलला फेकी देखील केली आणि धावचीच्या सर्वांमध्ये मैदानाच्या बाहेर पाठवलं. न्यू बॅटर महेश बंदुगडे, तेलोरे गावचे आणखीन एक खेळाडू दाखल झालेत. काही वेळेला आपण पाहतोय बॅटची कडा किती बॉल पाठीमागच्या दिशेने गली रिसनला ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. षटक क्रमांक 3 इथून पुढे आले संपुष्टात. टीमची धावसंख्या आता बघतोय पाहायला मिळते ती म्हणजे 29 आकड्यावरती. इथून पुढे गरज असणार आहे ते म्हणजे 12 बॉल संख्या बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका. चला सुमेश, विनंती असणार आहे आपण मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 मॅचेस आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत, त्या कारणानं आपण थोडीशी घाई करतोय. चला बॅटर्स, आपण देखील आपल्या एंड वरती यायचंय. 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही इथून पुढे 29 धावांची गरज. एका साईडला पण पाहतोय संघ तो म्हणजे रिशान चॅलेंजर्स नवगडचा संघ आणि दुसऱ्या साईडला पण पाहतोय ती म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दिवस क्रमांक 1 मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपण पाहतोय. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. येस, चला विनंती असणार आहे आपण सुरुवात करा मॅचला. त्याचबरोबर संघाचे संघमालक श्री जगदंब फायटर्स इंदापूरचे उदय शेठ डाळ साहेब इथे उपस्थित आहेत. अगदी वेळात वेळ काढून त्या या स्पर्धेसाठी आले आणि त्यांचं देखील शुभसन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पण करणार आहोत. 12 बॉल जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय गणेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 12 बॉल 29 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आउटसाइड डेव्ह टाकण्याचा प्रयत्न, शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय आणि तो फार बराचसा दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा आला. टीमची धावसंख्या बघते पाहायची ती म्हणजे 30 आकड्यावरती. इथून पुढे 28 ची गरज असणार आहे. शक्यतो पण पाहतो पुढचा बॉल. येस, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा तर पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर सूरजजी दसवते इथे उपस्थित झाले. त्यांचं शुभ सन्मान आपण करूया. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे अध्यक्ष वैभव टेंबे त्यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.
याही वेळेला आपण पाहतोय खीच के मारा ऑन साइडला घेतलेला फटका महेश बेंदुळेच्या बॅट मधून पॉवरफुल षटकार. म्हणजे 37 आकड्यावरती पाठलाग करायचा. 58 धावसंख्येचा 37 धावा पकडते आहेत. इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे आपण 21 धावसंख्येची गरज इथून पुढे गरज आहे. षटक क्रमांक 14 चालू आहे. 11 बॉल 21 ची गरज. याही वेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला केलेला फटका लॉंगॉनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे पैकी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची आणि एका धावेवरती इथून पुढे समाधान मानावं लागतंय. एक धाव घेतल्यानंतर टीमची धावसंख्या आता बघा ती पुढे झाली ती म्हणजे 38 आकड्यावरती. अजूनही 20 ची गरज आहे. बॉल सगळे बाकी येतो म्हणजे 10 बॉल 20 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मागची मॅच पाहिली जिथे 10 मध्ये 21 ची गरज होती आणि 1 बॉल 3 वरती ती मॅच आली होती. आता ही मॅच कशा पद्धतीने पुढे जाईल ते ही पाहावं लागणार आहे. षटकात पण बाद होते म्हणजे पुढचा बॉल 10 बॉल जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. स्ट्रायकिंग हिटला पण पाहतोय बब्या सकपाळ आहेत. बाउंड ट्रॅक वरती पण पाहतोय गणेश यादव. काही वेळ आक्रमण करायचं होतं. खेळाडू तिथे आहेत. मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट आणि याही वेळेला सिंगल. येस महेशाने ही जर मॅच जिंकून दिली तर योगेश बेंदुगडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे असणार आहे. मॅच फार महत्वाची आहे. संपूर्ण नजर आहे मॅच कडे आहेत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. काही वेळेला आपण पाहतोय बॅट बॉलचं कनेक्शन मिडल झालं नाहीये. एज लागली 8व्या मागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. हा बॉल फार महत्वाचा होता. असं वाटलं होतं या बॉलवरती आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमक होईल की काय परंतु तसं काहीच घडलं नाही. डॉट बॉलवलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावरती. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय पुढचा बॉल. पुन्हा एकदा रनवे मध्ये बिघाड होताना मला मिळतोय. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. प्रेशर दोघांवरती असणार आहे. ज्या पद्धतीने मॅच पुढे चालू आहे तिथे एखादा चौकार षटकाला तर प्रेशर रिलीज होऊ शकतं बॅटरचा. एखादा डॉट बॉलरला तर मग गोलंदाजचं प्रेशर रिलीज होऊ शकतं. पुढचा बाउंड. काही वेळेला स्ट्रेट डाऊन ग्राउंड खेळला फटका पण पाहतोय. थोडीशी मिसफील्ड झाली. एक धाव घेतली आहे. 2 धावेचा प्रयत्न तिथे आपल्याला होताना मिळतोय. एक धाव फार महत्वाची आहे आणि तिथे मिसफील्ड झाल्या कारणानं स्ट्राईकही आपल्याला पुन्हा एकदा महेशच्या इथे जाताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 41 आकड्यावरती. इथून पुढे जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणार तो म्हणजे 7 बॉल 17 धावसंख्येची गरज. मॅच मधील फार महत्वाचा बॉल आपण पाहतोय राईट मोडते विकेटने. खोलवर टप्प्याचा बॉल. आक्रमण सरळ बॉल फिल्डरच्या हातामध्ये लॉंग ऑफच्या इथे टिपला जे संपलाय. आणखीन एक बॅटर सकेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे 5वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. चला विनंती असणारे आपण बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच यायचंय. शेवटचा बॉल होता षटक क्रमांक 4 मध्ये. 7 मध्ये 17 ची गरज होती. आक्रमण करायचं होतं. ताकद थोडीशी कमी पडली. प्रॉपर टायमिंग नव्हता आणि महेश बेंदुगडेला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. इथून पुढे 6 बॉल सगळे बाकी असणार आहे. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहत होते म्हणजे जी गरज असणार आहे 17 धावसंख्येची. सहा बॉल 17 धावसंख्येची गरज. शेवटचा अंतिम निर्णायक षटकांसाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय
वैभव पोटले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. घोटवल गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी मानगाव तालुक्यामधील शेवटचं टोकाचं गाव आणि तिथून आज आपण पाहतोय या लोणेरे विभागामध्ये अंबरलाच्या या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेत. आणि स्पर्धा फार मोठी आहे. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व पहिले आपण पाहतोय. स्टेज मोठा आहे आणि मोठ्या स्टेजवरती चांगली दमदार कामगिरी करावी लागणार आहे. 6 मध्ये 17ची गरज आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय पप्पा सकवा त्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत आपण पाहायला गेलं तर 3 चौकार आलेत. तो मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंग एंडला पाहायला मिळतोय. त्यामुळे मॅच मध्ये काहीही घडू शकतं. 6 बॉल 17ची गरज. चला सुमेश, आपण बराचसा वेळ खर्च करताय. आपण विनंती असणार आहे आपण पुन्हा एकदा मॅचला त्वरित सुरुवात करून घ्यायची आहे. बराचसा वेळ या मॅच साठी खर्च झालाय. थोडस कोऑपरेट करा. पहिला दिवस आहे त्या कारणाने आपण ती घाई करतोय. 6 बॉल जिंकण्यासाठी 17 धाव संख्येची गरज. पप्पा सकपा स्ट्रायकिंग एंड वरती बाउंड ट्रॅक वरती पाहतोय वैभव पोटले. पहिला बॉल यावेळेला बॅट सुटली आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये. हा वेगानं बॅट फिरवली होती आणि त्याच्यानंतर मग फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतीये. सिंगल आली आहे. 5 बॉलचा खेळ आपण पाहतोय. बाकी असणार आहे जिंकण्यासाठी 16 धाव संख्येची गरज. चला टीम मीटिंग नकोय. आपण विनंती असणार आहे आपण मॅचला थोडीशी काही करा. सुरुवात करून घ्या. 5 बॉल 16ची गरज आहे मॅच मध्ये. पहिला चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळाला, परंतु इथून पुढे आता कशा पद्धतीची कामगिरी होईल तेही पाहावं लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 7व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कोयना वसाहत गावाला बिलॉंग करणारे अंगद निसार मैदानाच्या आतमध्ये. काल असोसिएशन मध्ये खेळत असताना मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या नावावरती राहिली होती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कालच्या संपूर्ण दिवसभर चांगली कामगिरी केली होती. परंतु आज मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये 7व्या क्रमांकावरती अंगद सफल झाले. बरेच सफल झाले. त्यानंतर मग 8व्या बॅटने क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतीये. इथून पुढे 4 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतो ते म्हणजे 15 धावसंख्येची गरज. पप्पा सकपाळ अजून एक गलबट्टीवरती आहेत. पप्पा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा असेल म्हणजे बॅटिंग करणारा संघ रिशार्ड चॅलेंजर्स नवघर. पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय स्विच हिट करायचं होतं. काही पलीकडे बॅट बॉलचा संपर्क होत होताना पाहायला मिळत नाहीये तितकासा आणि याही वेळेला फक्त आणि फक्त सिंगल मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही इथून पुढे 14 धावसंख्येची गरज आहे. इथून एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो ते म्हणजे रिषभ चॅलेंजर्स नवघर या टीमला. 3 बॉल 14 धावसंख्येची गरज. अंगद निसार मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर आपण गोलंदाज पाहतोय वैभव पोटले. मोठा फटका. हो आलाय मोठा फटका. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच निडेड सिक्सर.
समोर अंगत आहेत. वैभव भाऊन ट्रॅक वरती काही वेळा आपण पाहतोय बॉल अगदी पायाला लागून चालला. एकदा उगितले दुहेरीचा प्रयत्न तिथे असणार आहे. फेकी तिथे थोडीशी करापान मिळाली. 2 धावा इथून पुढे घेतल्या गेल्या आहेत. हा सिली मिडॉनला अगदी त्याच बॉल वरती लावला होता. त्याच्या पायाला लागून बॉल वेग कमी होता पाहा मिळाला. 1 बॉल 6ची गरज आहे मॅच मध्ये. ही मॅच अगदी क्लोज एन्काउंटर जाताना पाहा मिळाली. मागची मॅच 1 बॉल मध्ये 3ची गरज होती. 3 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. चला विनंती असणार आहे आपण मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 1 बॉल 6ची गरज. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्याच दिवशी अगदी चुरशीचे सामने इथे पाहायला मिळत आहेत. कारण अगदी आपण पाहिलं तर तालुक्यामधील गावागावातून आलेले सर्व खेळाडू आणि मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झालेत. 1 बॉल 6ची गरज आहे. समोर अंगात हिरो बनण्याची संधी आणि त्याचबरोबर समोर आपण पाहतोय वैभव पोटले गोटवलचे खेळाडू. 1 बॉल 6ची गरज. आक्रमण करायचं होता परंतु टायमिंग होत नाहीये आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी करणारी टीम श्री जगदंबा फायटर्स इंदापूर हा संघ या मॅच मध्ये विजयी होताना पाहायला मिळतोय. यस तिथे